श्रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। सावदा येथील क्रांती चौकातील सिद्धिविनायक गणेश मंदिराजवळ श्रीमद शिवमहापुराण सप्ताह दिनांक 18 फेब्रुवारीपासून सुरू असून दिनांक 14 फेब्रुवारीपर्यंत हा सप्ताह सुरू असून यात सद्गुरू शास्त्री श्री भक्तिप्रकाशदासजी हे आपल्या अमृतवाणीतून भाविकांना कथेचे रसपान करवित आहेत। या कथेदरम्यान त्यांनी स्त्री शक्ती ही जगाची संचालनकर्ती असल्याचे प्रतिपादन केले व तिचा सन्मान करा असे यावेळी त्यांनी आपल्या कथेदरम्यान सांगितले। या कथेत प्रसंगानुरूप विविध असे जिवंत देखावे सादर करण्यात येत असून यात सती दहन, शिवपार्वती विवाह, गणपती प्रागट्य, तुळशी विवाह, हनुमान अवतार, 12 ज्योतिर्लिंग कथा असे विविध जिवंत कथा देखील भाविकांना या जिवंत देखाव्याद्वारे बघावयास मिळत आहेत। बघा याचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। मला खूप प्रिय आहे। यानंतर जो पण माझ्यावर बिलवी पत्र अर्पण करेल मला त्याच्यावर मी प्रसन्न होणार आणि त्याला मी मोक्ष पदाची प्राप्ती करावी। विचार करा, पत्नीने सांगितलं ते महादेवजीला करावं लागलं तर यांची काय कथा। पार्वतीने सांगितलं डोक्यावर ठेवा तर महादेवजीने ठेवलं। म्हणजे साम्राज्य कोणाचं चालतंय, शासक कोण आहे त्या जगामध्ये? स्त्री ही शासक आहे। आणि असंही तुम्ही बघा, स्त्री आहे म्हणून घर व्यवस्थित चालतं। बाकी यांना जर घराच्या 5 दिवसाचा स्वयंपाक करायला सांगा तर 1 महिन्याचा ते 5 दिवसात उडवून देतील। ते स्त्रियांना बरोबर येतं। आजीला फोडणी द्यायचे, लटू मोठू टाकलं नाही, टाकलं की धुम प्रकृतीमध्ये भगवंतांनी जे सेटअप केलेलं आहे हे आपल्याला काही वेळेला कळत नसतं, कारण आपण त्यावर चिंतन करीत नसतो। तुम्ही लग्न करता, किती फेऱ्या घेतात ना? 7 लग्नाची किती फेऱ्या घेतात? मागे लग्न झालेलं आहे सगळं 7 फेरे 7 नसतात, 4च असतात। सप्तपदी असते। खरं सांगा, कोण कोण 7 फेरे केले आहे? हात उंच करा। फेरे 4 असतात। फेरे संपल्यानंतर वरमाळा घातल्यानंतर फेरे आणि फेऱ्यानंतर सप्तपदी असते। लग्न तुम्ही करताना सर्व ज्ञान आणि आचरण सांभाळून काय मोठी गंगा वाहते आहे। ते जे फेरे फिरतात, अरे ते सप्तपदी जे असते त्या सप्तपदीमध्ये वर आणि वधू एक दुसऱ्याला वचन देत असतात आणि त्या वचनाच्या पोटी घराची व्यवस्था ह्या महिला करीत असतात। वचनाच्या पोटी बाहेर मेहनत करून 2 पैसे कमवून आणायचे आणि ते पैसे तिला द्यायचे, त्यांना ती जबाबदारीचे। कारण महिलांना हात राखून कशी घराची व्यवस्था करायची, व्यवहार करायचा तो महिलांना माहिती आहे, तो पुरुषांना माहीत नाही। बघा, आधी तुम्ही घरामध्ये जर बघितलं, जर महिन्याचे जर भाजीपाला आणण्याच्यासाठी जर 500 रुपये दिले तर ती गावात 200 रुपये साडीमध्ये जमवून ठेवते आणि 300चा भाजीपाला करते। खोटा आहे की खरं आहे सांगा? बस झालं तर त्यांना सांगा बरं, इथं भाजी घ्यायला गेले ना जर तिथे बाजूला पेरूची पेपर मध्ये देणार आहे तू, हे देतो, हे आमचं जाहीर निवेदन आहे।
हे जग जर आजपर्यंत टिकून राहिलेलं असलं, ही संस्कृती ही परंपरा टिकून राहिलेली असली तरी मात्र महिलांमुळे आहे, पुरुषांमुळे नाही. सूत पुराणी शौनकादिक महर्षी यांना म्हणत आहे की महर्षी, आणि तेव्हापासून आजपर्यंत बेलाच्या पानाचे सूत पुराणी शौनकादिक महर्षी यांना सावध करून म्हणत आहे की हे महर्षी, सर्व देव देवांगणांना विदाय दिलेली आहे आणि सती आता महादेवजी यांच्या जवळ आली आहे. सती महादेवजीला म्हणतात, स्वामीनाथ चला, माझ्या वडिलांनी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे ना, आपल्याला आमंत्रण नसलं तरी सुद्धा जायला पाहिजे ना. महादेवजी म्हणतात की नाही सती, परंतु सती यज्ञकुंडाजवळ पोहोचलेले आहे. त्या ठिकाणी चौघ्या बाजूला नजर टाकलेली आहे तर तिथे भगवान विष्णू यांचं दर्शन दिसलं, त्यांची स्थापना झालेली दिसली. ब्रह्माजी यांचं दर्शन घडलं, त्या ठिकाणी त्यांची पण स्थापना केलेली होती. अनेक ऋषी महर्षी यांचे स्थान होतं त्या ठिकाणी, परंतु महादेवजी यांची स्थापना त्या ठिकाणी दिसली गेली नाही. आणि म्हणून सती या क्रोधान्वित झालेल्या आहे. 2 डोळ्यांचे 4 डोळे झाले. सती आज दक्षला म्हणत आहे, पिताजी आपने ये क्या किया? आज मुझे ऐसा लगता है कि यहाँ पर मेरे पति का, आज मुझे ऐसा लगता है कि आपका नाम दक्ष है, लेकिन आप दक्ष नहीं, आप अदक्ष हो. आपके पापी शरीर और पापी विचारों के माध्यम से मेरा ये जन्म हुआ है. मैं इस शरीर को ज्यादा समय तक अभी रखना नहीं चाहती. दोघही डोळे बंद केलेले आहे, स्वतःचे हात खाली केलेले आहे आणि त्यावेळी सतीने अंतर्दृष्टी केलेली आहे. योग द्वारा योगाग्नी प्रगट झालेला आहे आणि त्यावेळी सती चौघ बाजूने अकस्मात जळू लागलेले आहे आणि जळत असताना त्या यज्ञकुंडामध्ये त्या पडलेल्या आहे. चौघ बाजूला बचाव 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 याप्रमाणे ध्वनी होऊ लागलेला आहे. सूत पुराणी शौनकादिक महर्षी यांना सावध करण्यात आले. सतीचं जे शरीर होता त्या शरीराचे काही तुकडे जिथं तिथं पडलेले आहे ते 64 तुकडे झाले आणि ते 64 ठिकाणी पडले. त्याचं नाव आहे 64 योगिनी म्हटल्या गेलेल्या आहे. ब्रह्माणी, कौमरी, बाराही, शांकरी, इंद्राणी, कंकाली, कराली, महाकाली, काली, चामुंडा, ज्वालामुखी, कामाक्षी, कमलानी, भद्रकाली, दुर्गा, अंबिका, ललिता, गौरी, सुमंगला, रोहिणी, कपिला, मूलकरा, कुंडलिनी, त्रिपुरा, कुरुकल्ला, भैरवी, भद्रा, चंद्रवदना, नारसिंही, निरंजना, हेमकांती, प्रेतासना, ईशानी, विश्वा, वैश्वानरी, वैष्णवी, वैनायकी, हरसिद्धी, सरस्वती, तोतला, गंभीरा, शक्तिनी, पद्मिनी, चित्रिणी, वारुणी, नारुणी, नारायणी, सुनंदा, यम भगिनी, सूर्यपुत्री, शतीला, कृष्ण बाराही, दत्ताक्षी, कालरात्री, आकाशी, वेष्टनी, विजया, जया, धुम्रावती, वागीश्वरी, कात्यायनी, अग्निहोत्री, चंद्रेश्वरी, महाविद्या, ईश्वरी आणि महेश्वरी या 64 योगिनी
ते तुकडे झालेले आहेत, 64 ठिकाणी पडलेले आहेत. आणि त्यावेळी वीरभद्र याला महादेवजी यांचा आदेश स्तोत्र पुराणी शौनकाधिक महर्षीला म्हणत आहे. महर्षी अनेक गणांना घेऊन वीरभद्र आलेला आहे आणि त्यावेळी वीरभद्र याने गणांवर सहित दक्ष प्रजापती आणि अन्य जे काही देवता होते त्यांच्यावर आक्रमण केलेलं आहे. आणि त्या आक्रमणाच्या माध्यमातून कोणाचे हात कापले गेले, कोणाचे कान कापले गेले, कोणाचे बोट कापले गेलेले आहे. शेवटी परिणाम ते आलेला आहे की वीरभद्र याने खड्गाद्वारा दक्ष प्रजापती यांचं धान आणि मस्तक वेगळं करून टाकलेलं. प्रसूती या चोधार आसने रडू लागलेले आहे. सर्व देवता आश्चर्यान्वित झालेले आहे. महादेवजी यांच्या जवळ गेलेले आहे. ब्रह्माजी आणि भगवान विष्णू यांनी विनंती केलेली आहे. आणि त्यावेळी महादेवजी यांनी तांडव नृत्य करीत असताना म्हटलेलं आहे की मैं यज्ञ में आऊंगा तो सही, लेकिन पहला मस्तक मेरे हाथ में जो आएगा उसको उठा के मैं दक्ष के धड़ को स्पर्श करवाऊंगा ताकि दक्ष जिंदा होगा. आणि त्यावेळी महादेवजी दादा सुंदर तांडव नृत्य करीत आहे. तालियां बजाओ. आपापल्या स्थानावर उभे राहायचं आहे आणि पावली खेळायची आहे. सर्व हरिभक्त मंडळी आपापल्या स्थानावर उभं राहायचं आहे. महादेवजी चालू रखून नृत्य आणि पावली खेळायची आहे. लोचन त्रयलाल लाल चंदन की कोरी मान, कुमकुम सिंदूर गुलाब भ्रुकुटी साजे, पाय दुखतील रात्री, ते खेळणार नाही त्यांचे. महाराज आज तांडव नाचे, जय शिव शंकर जय जय महादेव प्रभु, आज प्रभु देखो कैसे तांडव नाचे, आज देखो प्रभु कैसे तांडव नाचे.
पापानि जन्मान्तरि कृतानि च तानि सर्वाणि नश्यन्तु प्रदक्षिणां पदे पदे। देवाभिवंदनम आत्मरक्षणार्थे आत्माभिवंदनम। स्वयंसेवक मित्रांना विनंती, आरतीच्या डिशा जमा करून घेतील. जोपर्यंत वक्ता श्री कथा मंडप